जिथं पंत महाराजांचा म्हणजे साक्षात भगवंताचा अवतार या गावामध्ये जन्माला आला, त्या गावच्या पवित्र भूमीत इथं महाराज जे खेळले बागडले, महाराजांचा जन्म गोकुळाष्टमीला झाला. जसा कृष्णांचा जन्म गोकुळाष्टमीला झाला, कृष्ण आपल्या बाळगोपाळांच्या बरोबर खेळत होते, तसे पंत महाराज या अनुभव मंडपामध्ये खेळत होते, बोध सांगत होते. तर अशा या पवित्र भूमीत आम्हाला येण्याचं भाग्य तुम्हा आयोजकांच्यामुळे लाभलं, त्यासाठी प्रथमतः सर्वांचं आभार. तसेच आज ताईंनी सांगितलं की आपल्या सासूने सुनेला पुढे पाठवावं सत्संगासाठी. आपण जे गावात सत्संग असतील, तर आज आमच्या गावी पण आम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी कीर्तन वगैरे ठेवायचं म्हटलं तर कीर्तन नको म्हणतात का, लोकच जमा होत नाहीत. म्हणजे आज बोध ऐकण्याची स्थिती कोणाची नाही आहे, पण खरोखर आज गरज जी आहे ती बोधाची आहे. आज आपल्यासाठी गरज आहे ती बोधाची आहे. तसं ताईंनी सांगितलं सुनांना पाठवा आणि आपण ही ती श्रवण भक्ती करा किंवा वाचन करून घ्या. तर हा सत्संग का करायचा हो? आज आम्ही इथे जे जमलोय ते सत्संग का करायचा? तर खरंच सत्संगामध्येच आपण जे काही नेणार आहे, आपण येतेवेळी काय आणलं नाही, जातेवेळी काय घेऊन जाणार नाही असं आपण म्हणतो, पण खऱ्या अर्थानं जे घेऊन जाणार आहे ते हा सत्संगातून जी श्रवण भक्ती किंवा आपण जे केलेलं पुण्य सत्कर्म हेच आपण घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आपण सत्संग केला पाहिजे. आज आम्ही अनेक गोष्टी विनाकारी ताईंनी सांगितल्याप्रमाणे मोबाईल टीव्ही अशा अनेक गोष्टीमध्ये आपण अडकून बसायला लागलोय आणि आपला म्हणजे वेळ इतर ठिकाणी म्हणजे नको त्या ठिकाणी घालवायला लागलोय. पण खऱ्या अर्थानं सत्संगामध्ये गेल्यानं असे अनेक फायदे होतात. म्हणजे श्रवण भक्तीमुळे असेल किंवा अनेक सत्संगामुळे गेल्यामुळे फायदे होतात. आणि सत्संगात न गेल्यामुळं काय होतं, तर एक साधू महाराज एका गावामध्ये एका आजीकडे रोज भाकरी मागून खात होते. असे भरपूर दिवस ते खात होते. तर 4 दिवस झाले ते साधू महाराज त्या आजीकडे गेले नाहीत. आजीला वाटलं साधू का आले नाहीत. आजीनं काय केलं, का बारक्या बुट्टीमध्ये भाकर घेतली, भाजी घेतली आणि त्या साधूंना भेटायला गेली. त्यांच्या कुटीमध्ये भेटायला गेल्यानंतर तिथं बघितलं तर साधू महाराज आजारी होते. 4 दिवस काही न खाल्ल्यामुळे आजीनं त्यांना उठवलं, भाकर दिली. पण काय झालेलं, ज्यावेळी ती आजी भाकर घेऊन जात होती, ती डोक्यावर जी बुट्टी घेऊन जात होती, त्या बुट्टीत वरून एक घार साप, मेलेला साप घेऊन जात होती. आणि त्या सापाचं विष त्या बुट्टीमध्ये त्या भाकरीवरती पडलेलं होतं. ते विष आजीलाही माहित नव्हतं. आजी गेली, साधूंना 4 दिवस उपवाशी असल्यामुळं साधूंना भाकरी दिली. साधू महाराज भाकरी खाल्ले, आजी घरी आली आणि त्यानंतर थोड्या वेळात ते साधू मरण पावले. गावात चर्चा चालू झाली, साधू वारले, संन्यासी वारले, साधू वारले, हे आता म्हणजे कोणी केलं, असे अनेक लोक चर्चा करायला लागली. त्याच्यानंतर थोड्या वेळ तिथं यमाचे दूत पण आले. पण त्यांना समजना की आता हे पाप कुणाच्या माथ्यावर घालायचं आहे, हे पाप कुणाच्या माथ्यावर घालायचं, आता नेमकं चूक याच्यामध्ये कुणाची घ्यायची. तर हे जे बाजूला बसलेली चर्चा करणारी थोडी लोक होती कट्टीवर बसून, ती अशीच नको ती चर्चा करत होती. आणि ती म्हणायला लागली, नाही आजी रोज भाकरी घेऊन जात होती आणि तिनेच विष घालून त्या साधूंना मारलेला आहे. मग त्याच्यानंतर ज्यावेळी हे दूत चर्चा करायला लागले, त्यातला एकटा दूत म्हणाला, आजीने यांना मारलाय, आजीच्या डोक्यावर हे पाप घालूया. त्यानंतर दुसरा म्हणाला, नाही आजीची काय चूक नाही, आजी चांगल्या भावानं त्या साधूंना जेवण घेऊन आली होती, त्याच्यामुळे त्याच्यात आजीची चूक नाही, घारीवरती हे पाप घारीच्या डोक्यावर आल्या. घार म्हणायला लागले, माझं खाद्य मी घेऊन जायला लागलोय, माझी काय चूक आहे, ते माझ्या खाद्याच्या तोंडातून पडलंय, माझी काय चूक नाही. दुसरा दूत म्हणाला, होय बरोबर आहे, तिची पण चूक नाही. म्हणजे सापाच्या ह्याच्यावर घालायचं म्हटलं तर साप म्हणाला, मी काय करू, मी उलट जात असताना माझ्या तोंडातून पडलंय, माझीही चूक नाही. मग त्यावेळी त्यांनी विचार केला, आता हे सगळं पाप जी नको ती चर्चा करायला त्या लोकांच्या डोक्यावर घालूया. म्हणजे आपण इतर काही चर्चा करत बसण्यापेक्षा सत्संगाची, महाराजांच्या बोधाची ही जर चर्चा करत राहिलो तर नक्की आपल्याबरोबर सत्कर्म आपल्या शेवटी आपल्याबरोबर येणार आहे. त्यासाठी पंतांसारखा सद्गुरू आपल्याला लाभलेला आहे. त्या पंत महाराजांना जर आपण परिसाची उपमा द्यायची म्हटली तर आपण त्या सद्गुरूंना उपमा देऊ शकत नाही, अशी अनर्वचनीय ते आहेत. कारण वेद थकले, शास्त्र थकले, तर आम्ही त्या सद्गुरूशी काय वर्णन करणार. तर अशा ह्या सद्गुरूला परिसाची उपमा द्यायची म्हटले तरी देऊ शकत नाही, कारण परिसापेक्षाही आपले सद्गुरू श्रेष्ठ आहेत. कारण परिस हे लोखंडाचं सोनं करतं. लोखंडाला तो परिस जर लोखंडाला आला तर लोखंडाचं सोनं करतं, पण ते लोखंडाचं म्हणजे ते लोखंडाचा परिस करू शकत नाही. पण सद्गुरू आपणासारखे करतात. ज्यावेळी आपण शरण जातोय त्यावेळी काही विचारलं नाही आम्हाला, काय विचारलं कोणाला, कुठल्या गावचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, काय विचारलं का, जसं आहे तसं शरण घेतलंय.
अंघोळ केली काय, काय खातो, काही विचारलं नाही. म्हणजेच काय, आपणासारखी काही सेवा घडली नाही, आपणासारखी केली. असा सद्गुरू आपल्याला मिळेल का हो? परिसापेक्षाही श्रेष्ठ. पण आमचं काय झालंय, आम्ही अनुग्रह घेतलाय आणि आपण या मायेत मोहात प्रपंचामध्ये आपण गोरपडायला. सत्य काय असत्य काय याची ओळख जी करून घेतली पाहिजे ती घेतलीच नाही. जसं शाळेत नाव घातल्यानंतर शाळेत नाव घातलं आणि घरी येऊन जर मी बसलो तर माझी पहिली दुसरी अभ्यास होईल का? नाही होणार. तसं आपल्या अवस्था झाली. म्हणजे अभाग्याच्या द्वारी बाबा कामधेनू आली, किंवा अभाग्याच्या द्वारी बाबा कल्पवृक्ष उगवला. कल्पवृक्ष म्हणजे कुठला? तर एक कल्पवृक्ष, त्या झाडाखाली बसून जर आम्ही जी इच्छा व्यक्त करतोय, जी मागणी मागतोय ती आपल्याला मिळत असते. असा सद्गुरू आपल्याला मिळालेला आहे. तरी पण आम्ही त्या अभाग्याच्या द्वारी बाबा कल्पवृक्ष उगवला आणि एरंड म्हणून उसपुरे टाकीला. म्हणजे आम्ही इतका अभाग्य आहे की असा सद्गुरू अनंत जन्माच्या स्वीकृतीने मिळालाय, पण आम्हाला त्याची किंमत नाही. आम्ही आपल्या या व्यापारात, संसारातच आणि ह्याच्यामध्येच गोरफटायला लागलोय. म्हणून सत्संग अतिशय महत्वाचा आहे. आणि जसं आजच्या या कार्यक्रमाच्या महिलांच्या ह्याच्यावरून म्हटलं तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे की आपली ओळख करून घेतली पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचं विशेष तेच आहे की आपली ओळख कशासाठी असावी हा आजचा विषय आहे. म्हणून आपली ओळख धरितो मानव इतर पशु झाला. महाराजांनी 336 पदात सांगतात की आपली ओळख धरितो मानव इतर पशु झाला, उभय भ्रष्ट तो प्राणी ऐसे गरजे वेदना. खरंच आपली ओळख आम्ही करून घेतली का हो? आम्ही अनुग्रह घेतला, आमची ओळख आम्हाला लागली का खऱ्या अर्थानं? मग अशी ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही अनुग्रह घेतला, पण खरंच आपल्या स्वरूपाशी किंवा मी कोण, माझी ओळख काय? तसं ताईंनी सांगितलं की आपली ओळख धरितो मानव. इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य देह पावे पाठी, या परीस उत्तम किरीटी म्या रचली नाही. येणे जन्मेची मज ओळखावे, येथेची उद्धरावे आणि येथेची जोडावे नरक यातनेशी. म्हणजे 83,99,999 जन्मानंतर हा मनुष्य देह मिळाला आपल्याला. आणि हा मनुष्य देह जरी आपण ह्या नको त्या विषयांच्या पाठीमुळे, पंचविषयांच्या पाठीमुळे, संसारामध्ये, मायेमध्ये, मोहामध्ये जर गुरफटून आम्ही आणि जर ह्या 184 फेरीमध्ये फिरायचं म्हटलं तर आपलं काय अवस्था होणार हो? बरं, ही 184 फेरी आपण फिरत असताना आम्ही काय म्हणतोय, ठीक आहे चांगलंच आहे ना, आणि परत जन्माला येतोय आपण. पण खरंच ती जे जन्म आहे तो खरंच चांगला आहे का हो? जो नर्क म्हटला जातोय तो वेगळा नर्क कुठला नाही, तर तो आईच्या गर्भात आपण ज्यावेळी जन्म घेतोय तोच खरा नर्क आहे. त्यासाठी महाराज म्हणतात आपली ओळख करून घ्या आणि त्या सद्गुरूला ओळखून खऱ्या अर्थानं त्या सद्गुरूला शरण जा. म्हणजे आपली ओळख धरितो मानव इतर पशु झाला. मग आईचा गर्भ म्हणजे आपली ओळख कशी आहे बघा. आता माझी ओळख म्हटली तर आम्ही काय म्हणतोय, हा हे आनंदा जाधव, म्हणजे किंवा मी आनंदा जाधव म्हणतोय. तर खरंच हे नाव आपलं खरं आहे का हो? हे कधी नाव ठेवलं आपल्याला? कधी ठेवलं तर 12व्या दिवशी ठेवलं. पण 12व्या दिवसाच्या अगोदर पण आम्ही कोणतरी होतो. ज्यावेळी आईच्या उदरातून जन्माला आलो त्यावेळी आम्ही कोणतरी होतो ना 12 दिवसापर्यंत. 12 दिवसानंतर हे लौकिकात ठेवलेलं नाव आहे. पण त्याच्या अगोदरच मी कोण हिची ओळख करून घेणे म्हणजेच आपण अनुग्रह करून घेणे. आणि ज्यावेळी आपल्या 12 दिवसानंतर नाव येतं आणि आपली ओळख होते किंवा आपले अनुग्रह होतो त्यावेळी खऱ्या अर्थानं ओळख होते, तर ती ओळख म्हणजेच त्या स्वरूपाची ओळख करून घेणे. आज जर बघितलं, मग असं म्हटलं की नर्क यातना आपण 184 फेरी का चुकवावी, सत्संग का करावा, त्या सद्गुरूला खऱ्या अर्थानं शरण का जावं, तर ही 184च्या फेरा जो आहे तो आपल्याला चुकवून जिथून आपण आलोय त्या स्वरूपा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. म्हणजेच काय, तर हे 84चा फेरा का नको आहे आपल्यासाठी, तर त्या आईच्या गर्भातल्या यातना आहेत, मग ती कुठल्याही युनिटली असो, त्या यातना म्हणजेच नर्क जन्म आहे. ज्यावेळी आपल्या देहाची अवस्था 4, स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण. जे स्थूल म्हणजे हे दिसतं हे शरीर, जड शरीर आहे, स्थूल शरीर. सूक्ष्म शरीर म्हणजे मन, आणि कारण शरीर म्हणजे वासना, आणि महाकारण शरीर म्हणजे महावासना. म्हणजे आपल्या ज्यावेळी स्थूल देह इथं जातो, मग त्यांनी सांगितलं हा देह गेला म्हणजे इथे चैतन्य गेलं की संपलं, हे याला बॉडी म्हणतात. हे स्थूल देह म्हणजे बॉडी इथं संपते, पण ह्याच्याबरोबर जो आत्मस्वरूप आपला बाहेर पडतं त्या आत्मस्वरूपाबरोबर आपलं मन म्हणजे सूक्ष्म शरीरही बाहेर पडतं. त्याच्यानंतर वासना शरीरही बाहेर पडतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जशी अंत समयी वासना असते त्याप्रमाणे आपला पुढचा जन्म आपल्या जन्म घ्यावा लागतो. त्यासाठी महाराज काय म्हणतात की ज्यावेळी आपला देह म्हणजे आत्मस्वरूप इथून बाहेर पडतं त्यावेळी ते 3 महिने आपल्या नवीन योनीच्या शोधामध्ये, आईच्या शोधामध्ये बाहेर पडतं. कारण का, जसं कर्म तसं आई वडील शोधावे लागतात. 3 महिने हा प्रवास करत असतात, त्याच्यावरती मन, वासना शरीर ही प्रवास करत असतात त्या आत्मस्वरूपाबरोबर 3 महिने. कारण
मला सांगा, आता महिला वर्ग जास्त आहे, ज्यावेळी एका म्हणजे आईच्या गर्भामध्ये गर्भ राहतो त्यावेळी 3 महिन्यापर्यंत त्याची सोनोग्राफी केली जाते का हो? केली जात नाही. याचं कारण काय? त्या गर्भामध्ये आत्मस्वरूप नसतं, फक्त तो एक गोळा, मांसाचा गोळा असतो. आणि त्यावेळी जे आईला आवडतं म्हणजे त्या आईला आवडतं ते जे खात असते, मग तेलकट तिखट असे अनेक प्रकार खात असते, आणि त्याचे आघात सगळे 3 महिने त्या गोळ्यावर, मांसाच्या गोळ्यावर होत असतात. अनेक यातना होत असतात, आणि त्या यातना सहन करून 3 महिन्यानंतर ते जर गोळा राहिला तरच पुढची प्रक्रिया चालू होते. त्याच्यानंतर हे जे आत्मस्वरूप आहे त्याच्या कर्मानुसार 3 महिने त्याचं कर्म आणि त्याच्या होणाऱ्या आई बापाचं कर्म मॅच होऊन मग त्या आईच्या उदरामध्ये तो प्रवेश करतो. म्हणून 3ऱ्या महिन्यानंतर ह्याचा उलटा प्रवास चालू होतो. ज्यावेळी आपला डिलिव्हरी होते त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळी बाळ बाहेर येतं त्यावेळी कुठल्या बाजूने येतो? डोकं बाहेर येतं की पाय बाहेर येतात? त्याला डोकं बाहेर येतं. त्याचं कारण काय? म्हणजे आईच्या उदरात ते उलट टांगलेलं असतं 9 महिने. चिंचेच्या पानावर बांधिलेले ओळं, आधी कळस मग पाया रे. चिंचेचं पान म्हणजे काय हो? चिंचेच्या लहान पानावर मंदिर बांधायचं म्हणजे शक्य आहे का? आणि ते बी आधी कळस आणि मग पाया. पण महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराजांचा हा बघाय, तर चिंचेच्या पानावर बांधिलेले ओळं म्हणजे आईचं उदर म्हणजे चिंचेचं पान, आणि त्या पानावर आधी कळस म्हणजे डोकं पहिला तयार होतं बाळाचं, आणि मग पाय तयार होतात. म्हणून चिंचेच्या पानावर बांधिलेले ओळं आधी कळस मग पाया रे. तसं आपल्या ह्या बाळाचंही पहिला डोकं तयार होतं आणि मग पाय तयार होतात, आणि हे पहिले 3 महिने त्रास काढतं, त्यातून राहिलं तर पुढचा प्रवास चालू होतो, आणि त्यानंतर हे आत्मस्वरूप त्याच्यामध्ये आल्यानंतर ते उलट 9 महिने टांगलेलं असतं. बरं, त्याचं खाद्य काय असतं 9 महिने? 9 महिने खाद्य काय असतं? त्या बाळाला श्वास असतो, पाणी असतं, काय असतं? काही नसतं. आईच्या लहान गर्भात मल मूत्र आणि कुर्मी किड्यामध्ये ते राहिलेलं असतं. नाकात तोंडात सगळीकडे कुर्मी किडे आणि पूर्ण विष्ठेमध्ये त्याचं ते 9 महिन्याचा 9 दिवस त्याचा असतात, आणि उलट्या सरपण असतात. आज आम्ही एखाद्या गाण्यापाशी 5 मिनिटं थांबू शकतोय काय? 5 मिनिटं उलट जर थांब म्हटलं तर थांबू शकतो काय? पण ते 9 महिने ते बाळ आईच्या उदरामध्ये उलट असतं, आणि ज्यावेळी उलट असतं, यातना सहन होत नाही, त्यावेळी 8व्या महिन्यात सद्गुरूचा दावा करतं. सद्गुरूचा दावा करतं की मला या नरक यातनेतून बाहेर काढ, काही कर, मी तुझं सगळं ऐकतो, पण यातून माझी सुटका कर, मला बाहेर काढ. आणि त्यावेळी म्हणूनच डॉक्टर बघा 7व्या महिन्यात जन्मलेलं बाळ डिलिव्हरी करतात, डॉक्टर करतात ना, पण 8व्या महिन्यामध्ये करत नाहीत. बरोबर आहे का? 8व्या महिन्यात डॉक्टर डिलिव्हरी करत नाहीत, कारण बाळ सुप्त असतं, जगण्याची गॅरंटी नसते. 8वा संपून 9व्यातला 1 दिवस लागला तरी बाळाला म्हणजे डिलिव्हरी केली जाते. याचं कारण काय? 8व्या महिन्यात बाळ सुप्त असतं, ते सद्गुरूशी कॉन्टॅक्ट असतं त्याचं, त्यामुळे ती डिलिव्हरी करत नाहीत. आणि त्या 8व्या महिन्यात सद्गुरूशी एकरूप होतं, तिथं शब्द देतं की मी बाहेर आल्या सोहमचं ध्यान करेन. आणि ज्यावेळी हे बाहेर येतं त्यावेळी मायेचा स्पर्श होतो, ही आजी, ही बाबा, ही आई, आणि त्यावेळी कोहमचा ध्यान चालू करतो, म्हणजे कोहमचाच विषय चालू करतो, कवा 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 चालू होतं. त्यानंतर त्या बाळाला म्हणजे ती 2 दिवस आईला स्तनपान होत नाही, म्हणजे दूध येत नाही. पण त्यानंतर ज्यावेळी दूध येतं त्यावेळी बाळाला मी इथं स्तनाला लावायचं हे करतो, म्हणजे लावतो आपण, पण ओढायचं जे सांगितलं जातं ते कोण सांगतो? जे ओढल्यानंतर इथून दूध येते, माझं पोट भरणार आहे हे त्या बाळाला कसं कळतं? तर त्या मनाबरोबर आलेल्या संस्काराच्या ह्याच्यामुळं ते आईचं स्तन ओढा लागतं आणि आपलं पोट भरतं. सांगायचा उद्देश काय होता? आपली ओळख धरितो मानव इतर पशु जाणा, म्हणजे आपली ओळख काय? तर नेमकं आम्ही त्या सद्गुरू तत्वाचा आत्मतत्व हेच आम्ही आहे. हे देह म्हणजे मी नाही. आम्ही काय म्हणतोय? मी म्हणजे देह, देह म्हणजे मी. महाराज काय म्हणतात? देह माझा नाही, मी देहाचा नाही, देहा वेगळा परतत्व परब्रह्म अविनाशी सद्गुरू तत्व मी आहे. मी हा देह म्हणजे मी नव्हे. कारण मी माझा हात म्हणतोय, मी हा माझा हात म्हणतोय. ज्यावेळी ह्या हाताला काहीतरी लागतंय किंवा धोका लागतंय त्यावेळी ह्या हाताने माझं ऐकलं पाहिजे ना. हातात दुखू नको, ऐकतं का? डोकं दुखा लागतंय, डोक्याला सांगितलं पाहिजे आम्ही, डोकं माझ्या डोक्यात दुखू नको, ऐकतं का? मग हे माझं ऐकत नाही म्हणजे हे माझं नाही, म्हणजे मी कोणतरी वेगळा आहे. आणि तिची ओळख करून घेणं म्हणजे सद्गुरू करून घेणं. त्यासाठी महाराज म्हणतात, आपली ओळख धरितो मानव इतर पशु जाणा, उभय भ्रष्ट तो प्राणी ऐसे गरजे वेदराव. ताईंनी सांगितल्याप्रमाणे की आपण मानव आहोत, पशुसारखं जीवन जगणं योग्य नाही. कारण पशूंनाही आहार निद्रा भय मैथून आहे. आम्ही तेच करायला लागलोय. आम्ही लग्न करायला लागलोय, मुलं जन्माला घालायला लागलोय, त्यांचा संसार करायला लागलोय, आणि परत आम्ही आला तसा गेला.
काही म्हणजे व्यर्थ म्हणजे काही अर्थ नाही, अशा पद्धतीनं आमची अवस्था व्हायला. म्हणून त्या पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक होणार नाही. त्यासाठी या नर जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी आपण सद्गुरू केला पाहिजे. उभयभ्रष्ट तो प्राणी आहे गरजे वेदराना. महाराज इथं म्हणतात की जे सद्गुरू किंवा आपली ओळख करून घेत नाहीत ते उभयभ्रष्ट. आणि हे वेद 4 वेद 6 शास्त्र 18 पुन्हा गरजून सांगायला लागलेत की तुम्ही सद्गुरू करा, नाहीतर तुम्ही उभयभ्रष्ट आहे, नाहीतर आला तसा गेला. त्यासाठी महाराज म्हणतात आलोने कोटोनी जातो कोटे कोण मी न पाही करीतो पाय नेनुनी मुळे प्रपंच बारवाई. तर महाराज इथं म्हणतात आलोने कोटोनी जातो कोटे. आता मी खऱ्या अर्थाने कुठून आलोय हो, माझं मूळ ठिकाण कुठलं, तर माझं मूळ ठिकाण ते सद्गुरू तत्व म्हणजे ते वैकुंठ आपण म्हणतोय. ते वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. आपण ज्याला वैकुंठ म्हणतोय आज आम्ही स्मशानभूमीला वैकुंठ म्हणून नाव देतोय, पण वैकुंठ म्हणजे काय, ते सद्गुरूचं अंश किंवा सद्गुरूचं तत्व जिथून ब्रह्म ज्यावेळी या पृथ्वीवर कोणी नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं त्यावेळी एकाकीने रमते म्हणून सद्गुरू त्या ब्रह्माला करमत नव्हतं म्हणून त्याने हे विश्व निर्माण केलं. म्हणजे त्याचाच अंश आपल्यामध्ये घालून ही सृष्टी निर्माण केली, हे चिद्विलास निर्माण केला. त्यासाठी महाराज म्हणतात की आलो मी कुठून जातो कोठे कोण मी न पाही. मी कुठून आलो कुठे जाणार आहे हे तो पहा, म्हणजे याचा अभ्यास कर, महाराजांच्या बोधाचा अभ्यास कर आणि नेमकं तुझं कर्तव्य काय, तुझा अधिकार काय तू समजून घे आणि मगच त्या खऱ्या अर्थाने सद्गुरूला शरण जाऊन हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी महाराज म्हणतात आलो मी कुठून जातो कोठे कोण मी न पाही करीतो काय नेनून मुळ प्रपंच बारावाई. आणि मी काय करायला लागलोय, या मुळाप्रमाणे प्रपंचाचा भार व्हायला लागलोय. खरंच प्रपंच खरा आहे का हो? आज प्रपंच जर म्हणायचं म्हटलं आज खरंच प्रपंचाचा भार खरा आहे का, तर तुकाराम महाराजांनी एक भक्त विचारले. महाराज सांगत होते अरे बाबा हा प्रपंच खोटा आहे, लाटिका आहे, हा प्रपंच खरा नाही आहे. तरी पण मला कसं काय, तर त्यावेळी म्हणाला अरे ह्यात किती सुख दिली तरी एका दुःखामुळे सगळ्या दुःखावर विरजन पडतं. तुमच्याकडे सगळे दुःख सुख आहेत पण एक दुःख जर आलं तर सगळ्या सुखावर विरजन पडतं. म्हणजेच काय, गाडी आहे, बंगला आहे, घोडा आहे, जावाई आहे, लेक आहे, मुलगा आहे, सून आहे, पण सुनेच्या पोटाला मुलगा नाही. सगळं आहे, सगळं आहे, पण एका दुःखामुळे सगळ्या सुखावर विरजन पडलं. मग तुकाराम महाराजांना ते शिष्य काय म्हणाले, अहो असं आहे तर तुम्ही ह्या लोकांना ह्यातनं बाहेर का काढत नाही. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले अरे कर्पूर पंक्तीचे किडे. म्हणजे आमची अवस्था तशी झाली, समजायला लागले, साधू संत जागे करायला लागलेत, पण आम्ही आणि त्याच्यातच अडकायला लागलोय. म्हणजे एखाद्या महारोग झालेल्या, मोठी जखम झालेल्या आणि त्या जखमेतून पू वाहत होता, किडे पडलेले होते, लोक साईडने जात होते, एवढी दुर्गंधी सुटलेली. आणि अशा म्हणजे त्या माणसापासून एक साधू जात होते आणि त्यांना दया आली. कुणाची? किड्यांची. त्यांना दया आली त्या किड्यांची. अरे काय म्हणाले तुम्ही या घाणीत काय करताय, चला तुम्हाला मी साजूक तुपात नेऊन ठेवतो. किडे तयार होतील का तिथे याला? नाही होणार. तशी अवस्था आमची झाली. आम्हाला आज साजूक तुपात पंत महाराज नेऊन ठेवायला तयार आहेत या बोधाच्या यानं, बोधामृत देऊन, पण आम्ही कुठे रमायला लागलोय? ह्या गाणीमध्ये, ह्या प्रपंचामध्ये. म्हणून महाराज म्हणतात की अजून कोटून जातो कोठे कोण मी न पाही करीतो काय नेनुनी मुळ प्रपंच भारवाई. आणि हा प्रपंचाचा भार वाहत वाहत मी आणि परत 184 योनीच्या फेऱ्यामध्ये फिरायला लागलोय. कारण या 184च्या फेऱ्यामध्ये प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक योनीमध्ये भयच आहे, इथं सुख नाही आहे. कारण इथं या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर कोणाला मृत्यूचं भय नाही हो. ते वाघ असेल, सिंह असेल, मनुष्य असेल, कुठल्याही सजीवामध्ये जर सगळ्यांना बघितलं तर सगळ्यांना भयच आहे, इथं सुख नाही आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की अळूने कोटून जातो कोठे कोण मी न पाही करीत काय निनुनी मुळ प्रपंच बारावाई. जन्मांधा पाहून ऐकून झाला वैरी आपण. आणि खरंच आपण जन्मभर अंध असल्यासारखे राहायला लागलोय, वागायला लागलोय. म्हणजे खऱ्या अर्थानं डोळे असून नसल्यासारखं. खरंच म्हणजे एकदा काय झालं, जे अष्टावक्र म्हणून होते, पंडित असे वडील होते आणि एक दिवशी रात्रीचे ते अभ्यास करत होते. अभ्यास करत असताना त्यांना एक गणित सुटत नव्हतं. पंडित होते ते, त्यांचं गणित सुटत नव्हतं. तर त्यावेळी त्यांनी गणित सुटत नसताना हे अष्टावक्र आईच्या गर्भामध्ये होते आणि त्या गर्भातून त्या गणिताचं उत्तर त्यांनी दिलं. पण गणिताचं उत्तर बरोबर होतं, पण ते मुलग्याने वडिलांना ज्ञान द्यायचं नाही हे शास्त्र त्यावेळी होतं. त्यावेळी त्या पंडितांनी आईच्या गर्भावर लात मारली. लात मारल्यानंतर ते गर्भ 8 ठिकाणी वाकडा झाला आणि त्यानंतर ते अष्टावक्र म्हणून जन्माला आला. त्यानंतर हा अष्टावक्र एका ठिकाणी अंघोळीला गेला होता. अंघोळीला गेल्यानंतर तिथं मुलं त्याला बुडवत होती. बुडवत असताना एका मुलानं म्हटलं की अरे याला बुडवू नका, त्यांचं वडील नाहीत.
त्यांचे वडील नाहीत म्हटल्यानंतर ह्यांना आईला विचारलं, आई आई माझे वडील नाहीत का? नाही आहेत म्हणायला लागली. तर काय झालं मग, कुठे आहेत? तर जो राजा ना तिथल्या त्यांना बंदी बनवलं होतं, कारण तिथं राजाला एक स्वप्न पडलं होतं की स्वप्नात हा राजा मोठा राजा होता, पण त्याला एका साईडच्या राजाने हरवलं होतं आणि त्याला बंदी बनवून त्याला काहीच म्हणजे सगळ्या त्रास देऊन किंवा त्याला बेकेला पाठवलं होतं बाहेर याला, आणि प्रजेला पण सांगितलं होतं की ह्याला कोणीही एक भाकरीचा तुकडा द्यायचा नाही. एवढा मोठा म्हणजे जनक राजा होता तो. त्या जनक राजा एवढा हजारो लोकांची पंक्ती वाढणारा, पण एक भाकरीचा तुकडा त्याला मिळत नव्हता. एवढी वाईट परिस्थिती त्याच्यावर स्वप्नात आली. त्याच्या स्वप्न पडलेलं त्याला, आणि स्वप्न पडलं आणि हे सगळं स्वप्न पडल्यानंतर जागेपणी ज्यावेळी जागृतीत आला तो, त्यावेळी त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. स्वप्न संपल्या बाहेर पडल्यानंतर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. पाणी आल्यानंतर त्याला समजना की मी स्वप्न बघितलं हे खरं, की जागृतीत डोळ्यात आलेलं पाणी हे खरं. त्यासाठी त्यांना पंडितांची सभा बोलवली आणि प्रत्येक पंडिताला विचारलं, स्वप्नात बघितलेलं ते खरं की जागृतीत माझ्या डोळ्यातून आलेलं पाणी हे खरं? कारण ते जे पडलेलं होतं ते खोटं होतं स्वप्न. मग ते स्वप्न खोटं होतं, तर मग जागृतीमध्ये माझ्या डोळ्याला पाणी का आलं? यासाठी पंडितांना बोलवलं. पंडितांना काहीच समजलं नाही, त्याच्यामुळे सगळ्यांना ते बंदी बनवलंय. त्यामध्ये अष्टावक्राचेही वडील होते. अष्टावक्र गेल्या तिथला दरबार सगळा हसायला लागल्यानंतर अष्टावक्रही जोरात हसायला लागला. त्यावेळी राजाही हसत होता. राजाने विचारला, अरे का हसताय? आम्ही सगळे हसतोय, ठीक आहे, तुला बघून हसतोय, पण तू का हसतोयस? त्यावेळी अष्टावक्र म्हटला, तुम्ही मला का हसताय? अरे तू 8 ठिकाणी वाकडायस म्हणून हसतोस. अहो तुम्ही चांबार आहे म्हणून हसतोय म्हणाला. मी असं समजलं की जनक राजाची सभा म्हणजे एक पंडितांची सभा आहे, पण इथे तर सगळे हे चांबार म्हटले म्हणायला लागला. असं कसं काय? अरे अष्टावक्रानं सांगितलंय, तुम्ही माझ्या देहाला बघून हसायला लागलाय. देह म्हणजे मी आहे का? आत्मतत्व म्हणजे मी आहे. मग तुम्ही माझ्या देहाची ओळख करून किंवा देहाचं तुम्ही देहाकडे बघून हसताय म्हणजे तुम्ही चांबारच आहे. म्हणजे चांबारालाच समजतं ना कुठल्या चांबड्यापासून कुठलं हे तयार होतं. तसं त्यांना सांगितलं की मग त्यावेळी सगळा दरबार स्तब्ध झाला की हा मुलगा बाबा काहीतरी वेगळा आहे. त्यानंतर राजाने विचारला प्रश्न की हे खरं की ते खरं? मग त्यावेळी अष्टावक्राने उत्तर दिलं, हे खरं आणि तेही खरं. कुणाला प्रश्नही कळला नाही आणि उत्तरही कळलं नाही. अष्टावक्र तितका हुशार होता, त्याच्यामुळे राजालाही प्रश्न पडला. मग राजाला शेवटी खरं सांगावं लागलं की मला स्वप्नामध्ये जे झालं ते जागृतीमध्ये पाणी डोळ्यात आलंय, हे कसं काय? त्यावेळी अष्टावक्रानं सांगितलं की स्वप्नामध्ये जे धन स्वप्नामध्ये खरं वाटतं पण जागृतीमध्ये खोटं असतं, तसं ते खोटंच आहे स्वप्नातलं, आणि जागृतीमध्ये जे आपल्या डोळ्याला पाणी आलं तेही खोटंच आहे. कारण आज आम्ही डोळे उघडून जे बघायला लागलोय ते खऱ्या अर्थानं खरं नाही आहे. का इथं आम्ही सगळे अखंड राहणार आहे? हो, हे सगळं असं शाश्वत राहणार आहे का? फक्त शाश्वत सच्चित आनंद किंवा जे सत्य आहे, शाश्वत आहे, आनंदमय आहे, ज्ञानमय आहे, ते फक्त सत्य आणि ब्रह्मच राहणार आहे. किंवा आम्ही हे सगळं डोळ्याला दिसणारा हा पसारा खोटा आहे, मायेचा आहे, त्याच्यामुळे हे सत्य नाही. त्याच्यामुळे महाराज म्हणतात, जन्मांधा पाहुणे ऐकून झाला वैरी आपला. आणि हे ऐकून समजून देखील आपण स्वतःचा वैरी आपण व्हायला लागलोय, कारण आम्ही खऱ्या अर्थानं त्या सद्गुरूला शरण गेलो नाही आणि मीची ओळख करून घेतली नाही. साधू संत वेदशास्त्रे नित्य करीती जागे, अनित्य विषय सत्य मानून जातो त्यामागे. मग महाराज म्हणतात इथे साधू संत वेदशास्त्र नित्य करीती जागे. आज तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज असतील, पंत महाराज असतील, हे सगळ्यांना जागे करतायत. त्यांना काय गरज होती का? 18 पिढ्यांची संपत्ती तुकाराम महाराजांची होती, पण सगळं काही त्यांनी खरी जर कर्जमाफी कोणी केली असेल ते त्यावेळी तुकाराम महाराजांनी केली. मग त्यांना काय गरज होती का? मग महाराज काय म्हणतात की साधू संत वेदशास्त्र नित्य करीती जागे. आपल्याला वेळोवेळी जागे करतायत, तरी पण आम्ही झोपेतच आहोत, तरी पण आपण झोपेतच आहोत. साधू संत वेदशास्त्र नित्य करीती जागे, अनित्य विषय सत्य मानून जातो त्यामागे. आणि अनित्य विषय म्हणजे जे खोटं आहे त्या विषयांच्या पाठीमागं आम्ही जायला लागलोय. आणि नुसतं जातच नाही तर माझं ते माझं आणि दुसऱ्याचं मी माझं म्हणायला लागलोय. जे आपलं जे आहे ते आपलं घेतोयच, पण दुसऱ्याचंही मला मिळावं ही आपण इच्छा व्यक्त करतोय. तर दुसऱ्याचं ज्यावेळी घेतोय त्यावेळी काय अवस्था होते बघा. एका ट्रेनमधून 2 प्रवासी प्रवास करत होते. एकाच डब्यातून 2 प्रवासी प्रवास करत होते. त्या डब्यामध्ये कोणी नव्हतं. दोघांच्याकडे की मोठ्या बॅगा होत्या आणि एका स्टेशनवर एक तो प्रवासी त्यातला उतरला आणि पाणी आणण्यासाठी गेला. तिथून गाडी थोडा वेळ थांबली, त्याच्यानंतर गाडी पुढच्या स्टेशनला गेली. ह्याला वाटलं पुढच्या स्टेशनवरती तो माणूस येईल, पण त्याही स्टेशनला ती व्यक्ती आली नाही. 3ऱ्या स्टेशनला त्याही स्टेशनला ती व्यक्ती आली नाही. शेवटी 4थं स्टेशन आलं.
ह्यानं बॅग ह्याच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली, त्या व्यक्तीची बॅग ह्यानं घेतली, आपलीही घेतली आणि खाली उतरला. खाली उतरल्यानंतर लगेच पोलिसांना शंका आली. त्यांनी थांबवलं आणि विचारलं की बाबा या बॅग मध्ये काय दाखव. त्यावेळी म्हटलं या बॅग कुणाच्या पहिला विचारला. त्यानंतर म्हटलं या बॅग माझ्याच आहेत. ही बॅग तुझीच काय? होय म्हणाला. ही बॅग तुझीच काय? होय म्हणाला. बरं ठीक आहे, ती चावी द्या म्हणाले. त्याच्याकडे जी बॅग होती त्याची चावी त्याच्याकडे होती. ती चावीने ते कुलूप काढलं, बॅग उघडली, त्याच्यात कपडे वगैरे त्याचं साहित्य होतं ते बघितलं. दुसरी बॅग उघडली, दुसरी बॅगेला विचारलं की बाबा चावी दे. त्यावेळी म्हटलं ती माझ्याकडे चावी नाही. त्यावेळी पोलिसांनी पकड आणि स्क्रूनं दुसरी बॅग उघडली आणि त्यात बघितलं तर त्याच्यात एका प्रेताचे तुकडे केलेले एक प्रेत होतं. काय झालं हो, जी दुसरी बॅग घेतली होती ती दुसऱ्याची होती, पण ती दुसऱ्याचं माझं म्हणून घ्यायला गेला आणि मोठ्या संकटात सापडला. तसं आपण कधीही कुणाचंही दुसऱ्याचं न घेण्यापेक्षा जे सद्गुरु कृपेने आपल्या नशिबात जेवढं आहे ते आपल्याला मिळणारच, आणि जे घडणार ते घडणारच, न घडणारे कदापि घडणार नाही असं महाराज म्हणतात. आणि म्हणून साधू संत वेदशास्त्र नित्य करीते जागे, अनित्य विषय सत्य मानून जातो त्यामागे. आणि आपण अनेक ह्या पंचविषयाच्या जे खोटे आहेत त्या विषयांच्या पाठीमागे न लागता सत्य शाश्वत सद्गुरू स्वरूप आहे त्या सद्गुरूच्या चिंतनात, नामस्मरणात, भजनात आपण अखंड राहायचं आहे. जसं ताईने सांगितलं की संसार सोडायचा नाही, संसार हा देहानं करायचा आहे, पण आत मनानं आपण त्या सद्गुरूचं चिंतन नामस्मरण करतो आपण आपलं काम करायचं आहे. त्यासाठी महाराज म्हणतात अनित्य विषय सत्य मानून जातो त्यामागे, अकस्मात हा काळ येता जातो केविल वाद. मग सांगितलं त्याप्रमाणे हा काळ कधी आपल्याला म्हणजे आपल्यावर घाला घालेल सांगता येत नाही. काळ गळोगडी गिळून पाहतो, छळू नको आता तरी. म्हणजे क्षणाक्षणाला तो आपण त्या मृत्यूकडे जात आहोत. आम्ही वाढदिवस साजरा करतोय, खरंच आपला वाढदिवस साजरा होतोय का हो? अहो आपल्या आयुष्यातला तेवढा वेळ आपण घालवलेला असतोय, समोर आपल्या मृत्यू कधी आहे आपल्याला माहित नसतोय आणि आपण येणारा वाढदिवस साजरा करतोय. पण महाराज म्हणतात की सावध हो. सावध कधी केलं जात आहे? काय कुठेतरी धोका असेल तर सावध केलं जात आहे. आम्ही एखाद्याला सांगतो ना बाबा तिथून व्यवस्थित जा, काटे आहेत किंवा तिथं साप आहे किंवा आणि काहीतरी आहे, ती कधी सांगतोय तर तिथं जर संकट असेल तर सांगतोय. तसं पंत महाराज आपल्याला सावध करत आहेत सगळ्यांना की या संसारात, या प्रपंचात, त्या मायेत मोहात न गुरपटता सद्गुरु तत्वाशी एकरूप राहून त्या सद्गुरु तत्वाची ओळख करून घेऊन या लक्ष 84 फेऱ्यातून आपण बाहेर पडण्यासाठी आपल्याला सावध करत आहेत. सावध होऊन जरी जाईल शरण गुरु पाया, नित्यानंदी सहज रमेतो निर्सुनी माया. आणि खऱ्या अर्थानं आपण त्या नित्यानंदी म्हणजे जो अखंड शाश्वत ब्रह्मानंद, जो खरा आनंद आहे, जो शाश्वत आहे, ब्रह्मानंद आहे, आत्मानंद आहे, त्या आनंदाचा भोग आपण घेण्यासाठी त्या सद्गुरूला तन मन धन अर्पण करून शरण, खऱ्या अर्थानं शरण गेल्यानंतर आपल्याला तो आनंद मिळणार आहे. सहज रमेतो निर्सुनी माया. आणि ती मायेला सुद्धा घालवून आपण तो आनंद भोगणार आहे. नाम मात्रे पार करित्या समर्थ दत्त राहणार. आणि एकदा आपण खऱ्या अर्थानं त्या सद्गुरूला शरण जाऊन आपला सर्वस्वी भार त्याच्यावर अर्पण केला तर नक्कीच नाम मात्र म्हणजे त्या सद्गुरूच्या नामानं जे अनिर्वचनीय नाम, जे अनेक काळापासून आलेलं, जसं आपण एखादं बीज आपण पूर्वीची लोक राखेमध्ये घालून ठेवायची आणि मग ती पेरणीच्या वेळी काढायची, नक्की ते उगवायचं, पण आत्ताच्या बियांची, विकत आणलेल्या बियांची गॅरंटी नाही. तसं हे जे नाम म्हणजे सद्गुरूने दिलेलं अनिर्वचनीय नाम आहे ते कानातच का दिलं तर काना वाटे ते अंतकरणात दिलेलं आहे. ते अंतकरणातलं नाव आपण अखंड नाम मात्रे, मात्राने म्हणजे जसं डॉक्टर एखादा औषध सकाळी अर्धी गोळी घ्या, दुपारी अर्धी घ्या, संध्याकाळी अर्धी घ्या, नित्यनेमानं घेतो ना आम्ही, तसं सद्गुरूने दिलेलं नाम जे आहे ते मात्रेने जसं पिंडीवर आपले धार असते याची अभिषेकाची, तशी आपण ते नाम अखंड घेत राहिलो तर नक्कीच आपण त्या नाम मात्रे पार करत्या समर्थ दत्ताने. ह्या 84 फेरीतून समर्थ तो दत्त सद्गुरू आपल्याला भाऊ उभारून दत्त गरजतो, भक्ताशी राखीतो, नक्कीच तो आपल्याला अखंड राखेल. श्री गुरुदेव दत्त.